मंडळी नमस्कार. आजची बातमी अगदी सुपर हिट आहे, सुपर डुपर हिट आहे. मंडळी तुम्ही म्हणता नेहमी, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की केव्हा काय होईल, आता जन आंदोलन केव्हा पेटणार, भारताचा नेपाळ वगैरे वगैरे केव्हा होणार, ह्या सगळ्या बातम्या लोकांची धुसफूस आतमधून सुरू आहे, धुमसणं सुरू आहे, ती आग धुमसत आहे आतमधून. पण आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा मंडळी. मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो, आवाज कम करो. मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. पाहिलं मंडळी, पाहिलं का? हे काय आहे तुम्हाला सांगतो आधी, त्याच्यानंतर अजून तुम्ही मध्ये मध्ये क्लिप्स साईडला दिसतील त्या तुम्ही बघा मंडळी. बघा ना हो, काय विचित्र विचित्र, म्हणजे इतकी कॉमेडी होता या देशामध्ये, म्हणजे त्याचा रागही येतो आणि विचित्र वाटतं. आणि विनोद, या विनोदाबद्दल काय म्हणावं मंडळी. ही एक महिला जी ओरडते आहे या व्हिडिओमध्ये, ही आम नागरिक आहे, तुमच्या आमच्यासारखी मंडळी. ही आपल्या लेकराला आणायला चालली होती. तिला कुठून शाळेतून आपल्या लेकराला, आपल्या मुलाला आणायचं असेल, आणि रस्त्यात सुरू होता मोर्चा. आणि मोर्चा कुणाचा ते ऐकून तुम्ही तर थक्क व्हाल मंडळी, तुम्हाला हसायला येईल. तुम्हाला असं वाटेल अरे काय यांनी या देशाचा वाटोळं करून ठेवलेला आहे. मोर्चा कुणाचा आहे माहिती आहे? भाजपाचा मोर्चा आहे. भाजपा मोर्चा काढते बघा. सत्ता पक्ष मोर्चा. कसं काय गणित जुळतं का मंडळी? बघा बरं, मला सांगा की एखादा कमवता बाप असेल, एखादा घरचा जो कमाई करतो, बिचारा सगळ्या कुटुंबाला पोसतो आणि त्यांचा उदरनिर्वाहाचं तो लक्ष ठेवतो, त्यांना कपडे लत्ते जेवण खावण सगळं देतो, आणि त्यालाच मोर्चा काढावा लागतो घरात जेवण मिळण्यासाठी. अशी ही कथा झाली आहे मंडळी. अहो, आरक्षण, महिला आरक्षणाचा विरोध केला विरोधकांनी आणि मग ते बिल हाणून पाडलं. आणि आता यांनी नवीन फंडे सुरू केले आहे. ते बाबा तर त्या दिवशी 8:30 वाजता संबोधित केलं त्यांनी देशाला, बाबांनी. आता हे त्यांचे जे चिले पिले आहेत, हे आता शहरात मोर्चे काढतायत. त्यांनीच म्हणे विरोधकांनी बिल पास होऊ दिलं नाही म्हणून आम्ही मोर्चा काढतोय. तर मुंबई त्यांनी मोर्चा काढला आणि त्या महिलेला आपल्या लेकराला आणायला जायचं होतं आणि ट्रॅफिक जाम होतं. ती महिला चिडली. अबे रस्ते आमच्या बापाचे आहेत, तुमच्यासाठी आहेत का रस्ते? सामान्य नागरिकांसाठी रस्ते आहेत. त्यांनी रस्ता अडवला आणि कशा पद्धतीनं ती महिला अगदी इंग्रजीमध्ये बोलते आहे, आणि इंग्रजीचंही कुणाला तिथे त्या ठिकाणी कळत नाही. हे किती हास्यास्पद आहे. आणि गिरीश महाजन आहेत ते. गिरीश महाजनांपुढे ती महिला जाते आणि म्हणते की गेट आउट फ्रॉम हिअर, इथून निघा तुम्ही, ही तुमची जागा नाही, तुम्हाला मोर्चा काढायचा आहे, तुम्हाला काय आंदोलन करायचं आहे, तुम्ही मैदानात जाऊन करा. हा आम नागरिकांसाठी रस्ता आहे मंडळी. हेच चाललंय सगळं सध्या हल्ली, जिकडे तिकडे ते सुरू आहे. आणि बघा मोर्चा कशासाठी हो? अरे तुमची सत्ता आहे बाबा, तुम्ही ते बिल आणलं होतं, विरोधकांनी ते नाकारलं, मग तुम्ही कोणाच्या विरोधात मोर्चा काढतायत? विरोधी पक्षाची सत्ता आहे का? राहुल गांधी प्रधानमंत्री आहे का? कोण? राहुल गांधी प्रधानमंत्री आहे का मंडळी? सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राच्या? किंवा पवार साहेब आहेत का मुख्यमंत्री महाराष्ट्राचे? किंवा रोहित पवार आहे का मुख्यमंत्री महाराष्ट्राचे? तुम्ही कुणाच्या विरोधात मोर्चा काढतायत? काहीतरी हास्यास्पद, काहीतरी. नुसता विनोद सुरू आहे मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात. ते झारमुरी खायला गेले साहेब तिकडे, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. म्हणे 100 मिलियन काय लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. झारमुरी खायला गेले साहेब, सगळं ट्रॅफिक अडवून तिकडे ते काय त्यांनी तमाशे केले त्यांचं त्यांना माहिती. आता हे मुंबईत घडलं मंडळी. दुसरा व्हिडिओ बघा, तुम्हाला बघायचा असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खरंच बघा मंडळी आजचा व्हिडिओ. आणि ही रणरागिणी आहे, ही यालाच म्हणतात जेनजी. आणि असाच उद्रेक एक दिवस होईल, लक्षात ठेवा. जरा यांना सावधान राहावं म्हणावं. आणि एक लक्षात घ्या, पोलिसही काही करू शकत नाही. जेव्हा जनसैलाब उसळतो ना मंडळी, जेव्हा लोकांची आग धुमसते आतमधल्या आतमध्ये, जेव्हा संग्राम झाला होता स्वातंत्र्याचा, हा असाच प्रकार झाला होता. घरात एखाद्या माणसाने उंदीर मारला नसेल, त्याच्या अंगात ताकद येते म्हटलं अशा वेळी अन्याय बघितल्यावर. ती महिला बघा, बारीक आहे, 50 ग्रॅमचा जीव आहे तो, ती बघा कशी चवताळलेली आहे.
किसी से बात नहीं आप कहाँ करनी रहते है। हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो आपका यहाँ। क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए। चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो, आवाज कम करो। आणि इंग्लिशमध्ये बोलते फाड 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 फाड. पोलिसांना इंग्रजी येत नाही. पोलिसांना म्हणते तू चुप, मुझे मत चुप कर, तू चुप राह. हे इथे काय सुरू आहे रस्त्यावर तुमचं, तुम्ही मैदानात जा, अशी ती इंग्रजीमध्ये सांगते. बघा व्हिडिओ. किसी से बात नहीं आप कहाँ करनी रहते है। हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो आपका यहाँ। क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए। चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो, आवाज कम करो। अतिशय अतिशय आणि हे ठिणगी उडाली आहे. मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही जास्त काळ आता वाट पाहू नका. अनेक लोक कमेंट्समध्ये लिहित आहेत मंडळी, माझ्या अनेक व्हिडिओमध्ये लिहित आहेत किंवा अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघा, अनेकांच्या व्हिडिओ खाली, अनेक युट्यूबर्सच्या व्हिडिओ खाली कमेंट्स येतात. लोक म्हणतात भारताचा नेपाळ केव्हा होईल, आम्ही वाट बघतो. आंदोलनाची सुरुवात कुठून करायची, आम्ही वाट बघतो. आता काय आहे, म्हणजे माझ्यासारख्याने असा व्हिडिओ केला तर त्याच्यावरती मग तुम्ही भडकवतात लोकांना, म्हणून मला एखादी नोटीस पाठवून द्या, माझंही चॅनल बंद करून टाका. ते कोण तुषार खरात, त्याचं बिचाराचं ते म्हाडा कॉलनीतलं त्याचं स्वतःचं हक्काचं घर ते जप्तीवर आणलेलं आहे सरकारने. म्हणजे तुमच्या विरोधात काही बोलायचं नाही कोणी. आता या पोलीसचा व्हिडिओ व्हायरल करायचा नाही का? हे किती साधी सोपी गोष्ट आहे. आणि गेल्या 10-11 वर्षात काय, तर आज ही शोभायात्रा, परवा दुसरी शोभायात्रा, नेरवा काही भलतंच रस्त्याने सुरू असतं. अरे रस्त्याने जाताना पेशंट असतात, डिलिव्हरीच्या काही महिला असतात ज्या दवाखान्यामध्ये भरती व्हायला जात असतात, ॲम्ब्युलन्स असतात रस्त्याने. एक तर तुमचा विकास कामं सुरू आहे, त्या उड्डाण पुलांचे तर कोणत्या रस्त्यांचे, सगळे गल्ली बोळात तुमचे विकास कामं सुरू आहे. मग त्या पेशंट्सनी कुठे जावं? या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी पेशंट इकडून तिकडे जात असतात ॲम्ब्युलन्समधून मोठमोठ्या शहरांमध्ये. मग अशा ठिकाणी शोभायात्रा सुरू असते. आज काय रामनवमी, उद्या काय हनुमान जयंती, परवा काय तर हे तर ते सगळं सुरू असतं. मान्य आहे ना, ते करायलाच पाहिजे. पण सामान्य जनतेला, नागरिकांना, पेशंट्सला, विद्यार्थ्यांना, कामावर जाणाऱ्या माणसांना, महिलांना रस्त्यावरून जाताना त्रास होऊ नये. मुंबईत तर अशी कंडिशन आहे की 10 वाजताचं ऑफिस असेल तर त्याला बिचारायला 7 वाजता घरून निघावं लागतं. लोकलनी जाणाऱ्यांना तर अगदी 6 वाजताच सकाळी जावं लागतं. नाही 15-16 तासांनी तो माणूस घरी येतो. अशी अवस्था सामान्य नागरिकांची. आणि त्यामध्ये तुमचे असे मोर्चे असले तर लोकांनी जगायचं कसं, राहायचं कसं? एक तर लोक आधीच टेन्शन्समध्ये आहे. तर अशी मंडळी ही गत सुरू आहे. तर हे बघा, ही मुलगी आहे, आता या मुलीचं नाव पुढे आलं नाही, पण गिरीश महाजन आणि अख्ख्या त्या जेवढे लीडर्स होते तिथे त्या सगळ्यांना धुवून काढलं त्या मुलीने. तर अशी ताकद तुम्हीही ठेवा. बघा, एका 10 माणसांना भारी पडणारी एक ती मुलगी आहे. हो, म्हणतात ना माणसांना की हातात बांगड्या घातल्या का. बघा त्या मुलीने काय कारनामा करून दाखवला. अगदी नव्या पिढीची मुलगी, शॉर्ट्स घालून तुम्हाला दिसली असेल त्या व्हिडिओमध्ये. काय चाललं काय हे, आणि किती कॉमेडी, किती विनोद. अबे तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुमच्याच विरोधात तुम्ही मोर्चा काढत आहात का? किती हास्यास्पद आहे. कुणाला पटण्यासारखं तरी आहे का हे? आणि कशाला रडता आहात? 50 बिलं तुम्ही पास करून घेतले, 50 कायदे तुम्ही पास करून घेतले. हा, आता एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही घडली तर एवढं काय आगबबुला होण्याची गरज आहे? होईल ना कधीतरी. एवढं काय आगबबुला करायची गरज आहे? अनेक तर बिलं आणले तुम्ही. ते फक्त ते नडले होते ते शेतकरी पंजाबचे, ते 3 कृषी कानून, ते तुम्हाला तुम्हाला पास करता आले नाही. मग चेहरा उतरवून तुम्ही संबोधित केलं देशाला की हमारी तपश्चर्या में कुछ कमी रह गई है. कायची कशी फतऱ्याची कमी राहिली तुमच्या तपश्चर्यामध्ये? तपश्चर्याच कुठे केली तुम्ही? कशाची तपश्चर्या केली तुम्ही? शेतकऱ्यांसाठी कधी रस्त्यावर आलात तुम्ही? उलट तुम्ही त्यांनाच चोर डाकू म्हणून त्यांना करार दिला, देशद्रोही म्हणून करार दिला त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांसाठी कधी रस्त्यावर आले तुम्ही? महिलांसाठी कधी यापूर्वी रस्त्यावर आले तुम्ही? एवढा दलितांवरती अन्याय झाला, त्या मणिपूरचा तो एवढा मोठा कांड झाला. हा, महिलांना नग्न तिथे फिरवलं, तेव्हा कुठे गेला होता तुम्ही? तेव्हा कुठे होते तुमचे मोर्चे? आता तिरंग लावून मोर्चे तुम्हीच काढतायत तुमच्याच विरोधात. काय कुठे चालल्यात तुम्ही? तुम्हाला सगळं तुमचं हसू होत आहे. आणि का हसू होत आहे? तर तुम्ही घाई केली. तुम्ही माल गोळा करण्यासाठी अतिशय घाई केली. आणि त्यांनी म्हणे काँग्रेसने 70 वर्षे लावले लुटायला, यांनी 1-2-10 वर्षातच संपून टाकलं, सगळी कथा खतम करून टाकली. लबालब खिशे भरून टाकल्या सगळ्यांनी आपापले.
आता त्याचा उद्रेक होत आहे खऱ्या अर्थानं मंडळी. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी. ही खरी घटना आहे, सत्य घटना आहे मुंबईची. गिरीश महाजनांचा चेहरा पहा कसा झाला, त्यांना अगदी शांत बसावं लागलं. जेव्हा लोकांचा उद्रेक होतो ना, एक लक्षात घ्या, शेवटी पोलिसही माणसंच आहेत. जेव्हा लाठीचार्ज करतात ना, तेव्हा एक पिंजरा घ्यावा लागतो त्यांना हातात. कुठला धोंडा कुठल्या मुस्काटावर कोण्या पोलिसाच्या बसेल सांगता येत नाही. हां, जेव्हा सामान्य लोक चौतारतात तेव्हा पोलिसही कमी पडतात, मिलिटरीही कमी पडते. लक्षात घ्या, इतकं भयंकर होत असतं आणि असं अनेक देशांमध्ये घडलेलं आहे यापूर्वी. त्यामुळे ही पाळी नेपाळसारखी इथे येऊ देऊ नका या भारतात. सावध व्हा, वेळीच सावध व्हा, जास्त माजलेपणा करू नका. हा देश आमचा, सामान्य नागरिकांचा आहे. तुमच्या एकट्याच्या बापाचा हा देश नाही मनमानी करायला. हे असे जे आहे ना जेनजी, ही मुलगी जी ओरडते आता रस्त्यावर तुमच्यावर आणि नाकावर टिचून तुम्हाला असं बोट करून तो मंत्र्यासमोर बोलते आहे, ही ताकद आहे जनतेच्या मालकाची, म्हणजेच सामान्य नागरिक. मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी. आणि खाली जॉईन बटन आहे. आपल्या चॅनलला सहकार्याची फार आवश्यकता आहे. यथाशक्ती तुम्ही अवश्य आमचा आवाज सुरू ठेवण्यासाठी, हा आवाज बुलंद असण्यासाठी नक्कीच मदत करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.